आज आपण आषाढी एकादशी स्पेशल खुसखुशीत आणि बाहेरून कुरकुरीत असणारे आप्पे तयार करत आहोत. उपवासाचे आप्पे करत आहोत. करायला सोपे आणि सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी दमदमीत हा नाश्ता होणार आहे. करायला सोपे आहे, चवीला अप्रतिम लागणारे हे आप्पे. करण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. घरचे उपलब्ध साहित्यात रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा. खूप सगळ्या टिप्स आपण जाणून घेऊन ही रेसिपी पाहणार आहोत. अगदी तुम्ही पाहू शकता बाहेरून किती छान क्रिस्प आलेला आहे आणि आतून देखील खूप छान खुसखुशीत हे आप्पे झालेले आहे. सो हाय, मी कविता. मी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता तुमच्यासाठी अशाच नवनवीन रेसिपीज. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आज आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे आप्पे कसे तयार करायचे ते पाहूया. हे आप्पे तयार करत असताना अगदी घरचे उपलब्ध साहित्यातच बनवत आहोत. त्यासाठी आपण या ठिकाणी 2 चमचे साबुदाणा, 2 चमचे वरई छान अशी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेली होती. रात्रभरासाठी ठेवलेली आहे. कमीत कमी 5 ते 6 तासासाठी तुम्हाला ही भिजत घालण्यासाठी ठेवायची. त्यानंतर तुम्ही पाहू शकता सकाळी खूप छान मौसूत असा हा साबुदाणा भिजलेला आहे. वरई देखील खूप छान अशी भिजलेली आहे. अगदी तुम्ही जर साबुदाणा भिजत घातलेला नसेल, वरई भिजत घातलेली नसेल तर तुम्ही अगदी थोडीशी भाजून घ्यायची साबुदाण्याने वरई. त्याचबरोबर ती मिक्सरला दळून घेऊन त्यामध्ये अगदी थोडंसं दही टाकायचं. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाणी टाकून ते पीठ भिजत घालू शकता. त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रक टाकलेलं आहे. तुमच्याकडे जर उपवासाला जिरं आणि कोथिंबीर खात असाल तर नक्कीच ती वापरू शकता. यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. याशिवाय आपल्याला लागणार आहे 1 उकडलेला बटाटा. आता त्याचबरोबर या ठिकाणी जर तुम्ही हे पीठ करून जर भिजत घातलं तर पीठ तयार केल्यानंतर खूप जास्त ही बारीक पीठ करण्याची गरज नाही. हलकंसं रवा तुम्ही हे पीठ केलं तरीही चालणार आहे. त्याचबरोबर दही टाकून हे भिजत घातल्यानंतर 1 ते 2 तासासाठी तरी तुम्हाला ठेवायचं आहे किंवा तुम्ही अर्धा तासासाठी तरी ठेवायचंच आहे. त्यानंतर आपण हे मिक्सरला छान असं दळून घेतलं. दळून घेण्यासाठी अगदी 1 चमचा दही टाकलेलं होतं. त्याचबरोबर अगदी थोडंसं पाणी टाकून छान असं दळून घेतलेलं आहे. यामध्ये आपण 1 उकडलेला बटाटा छान असा किसून टाकणार आहोत. त्यानंतर या बटाट्यामुळे आतून छान खुसखुशीत मौसूत असे हे आप्पे तयार होतात आणि बाहेरची जी लेअर आहे ती बटाट्यामुळे छान क्रिस्पी होण्यास मदत होते. आता हा जो बटाटा आहे तो छान असा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा. या व्यतिरिक्त तुमच्याकडे उपवासाला जर जिरं कोथिंबीर खात असाल तर या बॅटरमध्ये तुम्ही ते मिक्स करू शकता. आमच्या भागामध्ये उपवासाला जिरं आणि कोथिंबीर ही खाल्ली जात नाही, त्यामुळे मी ती स्किप केली. अगदी बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता, खूप छान घट्टसर अशी झालेली आहे आणि आप्पे पात्रावर छान गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये टाकायचं साजूक तूप आणि साजूक तुपामध्ये आपण हे आप्पे छान असे लालसर रंगावर भाजून घेणार आहोत. आता या ठिकाणी मला बाहेरून थोडीशी जास्त कुरकुरीत हवे आहे, त्यामुळे भाजताना मी ते मंद आचेवर भाजणार आहे, मंद ते मध्यम आचेवर. त्यानंतर अगदी दोन्ही बाजूने छान असे लालसर रंगावर भाजून घ्यायचे. हे आप्पे तुम्ही दह्यासोबत सर्व करू शकता, उपवासाची शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता किंवा ओल्या नारळाची उपवासाची चटणी जर तुम्ही बनवली त्यासोबत देखील हे आप्पे तुम्ही सर्व करू शकता. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे बनवू शकता. अगदी छान पोटभरीचा हा नाश्ता आहे. दमदमीत असं हे उपवासाचा प्रकार आहे. करायला सोपं आहे. घरच्या उपलब्ध साहित्यात मोजक्या साहित्यात बनवून तयार होणारी ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा. या आषाढी एकादशीला एकदा नक्की ट्राय करा. तुमची रेसिपी देखील अशा पद्धतीची झाली की नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर आज पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण इथे मिळतात दररोज दुपारी 12 वाजता नवनवीन रेसिपीज. अगदी एका बाजूने आपण तळाकडील जी बाजू आहे ती छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेली आहे. आता दुसऱ्या बाजूने देखील हलकासा लालसर रंग येईपर्यंत मी ते भाजून घेणार आहे. तुम्हाला आषाढी एकादशी स्पेशल या व्हिडिओच्या शेवटी 3 प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहायला मिळणार आहे आणि दोन्ही बाजूने छान असे आपण हे आप्पे भाजून घेतलेले आहे. खूप छान असा रंग आलेला आहे. गरमागरम कविताच किचन स्टाईलने सर्व करूया. आषाढी एकादशी स्पेशल आपण गोड शेंगदाणा लाडूची रेसिपी पाहिलेली आहे. उपवासाचा डोसा असेल, उपवासाची चपाती, असे खूप वेगवेगळे रेसिपीज या आठवड्यामध्ये पाहिलेले आहे. त्या रेसिपी मी या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देणार आहे, तिथून त्या नक्कीच पहा. त्याचबरोबर आषाढी एकादशी स्पेशल तुम्हाला उद्या कोणता उपवासाचा स्पेशल पदार्थ पाहायला आवडेल हे कमेंट करून नक्कीच सांगा. छान असे आपले मौसूत उपवासाचे वरई साबुदाणा आप्पे बनवून तयार झालेले आहे. खूप खुसखुशीत मौसूत होतात, चवीला अप्रतिम असे लागतात. हे आप्पे मी दह्यासोबत सर्व करणार आहे. एक आप्पे मी तुम्हाला फोडून दाखवणार आहे. तुम्ही पाहू शकता छान तयार झाले आहे. वेळात वेळ काढून रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.